सविस्तर बातम्या पाहूयात। भारतीय जनता पार्टीने 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे। पण यावेळेला काँग्रेस नव्हे तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिला आहे। तसंच 2019च्या निवडणुकीत 540 जागा निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं असून सर्वांना 100% प्रयत्न करावाच लागणार असल्याच्या सूचनाही अमित शाह यांनी मुंबईच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील बैठकीत अमित शहांनी नेमकं काय म्हटलंय? शिवसेना भाजपचा एक नंबरचा शत्रू आहे, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेशही अमित शहांनी दिल्याचं कळतंय। लोकसभेत 540 जागांचं भाजपचं लक्ष असल्याचंही ते म्हणाले। खासदार आमदारांनी जनतेपर्यंत पोहोचायला हवं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीहून थेट आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, मुंबई भेटी दरम्यान अमित शहांनी या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेला नंबर 1चा शत्रू असल्याचं सरळ सांगितलेलं आहे। काय नेमकं या भेटीत अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना संदेश दिलाय? भूषण, मुंबईतील ही जी बैठक आहे, संपूर्ण भाजप नेत्यांची बैठक घेण्यात आली होती। ही बैठक वादळी ठरलेली आहे, कारण जो पहिला क्रमांकाचा शत्रू होता त्याची आता प्रायोरिटी जी आहे ती बदललेली आहे आणि आता काँग्रेस नव्हे तर शिवसेना हा आपल्या एक नंबरचा शत्रू असल्याचं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे काम करायचंय ते शिवसेनेचे मतदारसंघ कोणकोणते आहेत त्यावर डल्ला मारायचा आहे आणि भाजपनं तिथे मोठ्या संख्येने किंवा मोठ्या अंतराने विजय होण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये सर्व मंत्री असतील, खासदार असतील, पेज प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, यांना संपूर्ण कामं वाटप करून देण्यात आलेले आहे। खासदारांनी आणि आमदारांनी लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। सरकारचं काम सरकार आपल्या पातळीवर करणार आहे। त्याचबरोबर या संपूर्ण कामाचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे 1 नोव्हेंबर रोजी। 3 दिवसाचा अमित शाह यांचा दौरा असणार आहे मुंबईमध्ये आणि आता जे काम वाटप करण्यात आलेलं आहे ते 2019च्या निवडणुकीच्या दृष्टीने काम वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्याचा 1 तारखेला 1 नोव्हेंबरला आढावा सुद्धा घेण्यात येणार आहे। 2 तारखेला पेज प्रमुखांचा संपूर्ण एक वेगळा मेळावा सुद्धा घेण्यात येणार आहे। पेज प्रमुखावर ही संपूर्ण जबाबदारी असणार आहे की मतदारांना भाजपकडे वळवण्याचं हे संपूर्ण जबाबदारी असणार आहे आणि सर्वांना 100% काम करावं लागणार आहे। आणि या संदर्भामध्ये 1 तारखेला रिपोर्ट अहवाल जो आहे तो प्रत्येक खासदाराने प्रत्येक आमदाराने आपला तिथे द्यायचा आहे अमित शाह यांच्या सोबत। अमित शाह स्वतः 1 to 1 सर्वांशी चर्चा करणार आहेत आणि त्याच आधारावर 2019चे निवडणुकीचं तिकीट वाटप सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे यावेळेस अमित शाह यांनी एक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे सर्व खासदारांना, आमदारांना आणि मंत्र्यांना सुद्धा कामाला झुंपलेला आहे आणि 540 लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार जिंकून आणण्याचं हे उद्दिष्ट समोर मांडलेलं आहे संपूर्ण खासदारांसमोर, मंत्र्यांसमोर आणि आमदारांसमोर। त्यामुळे आता लढावंच लागणार आहे आणि लढताना सुद्धा हे विसरायचं नाहीये, आतापर्यंत जो सोबत मित्र होता तो आता आपला शत्रू आहे आणि तो म्हणजे शिवसेना। शिवसेनेनं आपल्या सामना या वृत्तपत्राच्या माध्यमातून वारंवार टीका केलेली आहे पंतप्रधान मोदी यांच्यावर, अमित शाह यांच्यावर। त्याचबरोबर आता राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सुद्धा एक वेगळी भूमिका घेतलेली आहे, वेगळी चूल मांडलेली आहे। अशा वेळी शिवसेना हेच आपलं लक्ष असणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे भाजपचे संपूर्ण नेते जे आहेत ते शिवसेनेच्या विरोधामध्ये काम करणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा आणि अमित शाह यांचा आणि पंतप्रधान मोदी यांचा रोख जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय, तो म्हणजे की शिवसेना विरोधामध्ये आणि लोकसभा जी निवडणूक असेल ती शिवसेनेसोबत लढणार नाही हेच यामधून संकेत देण्यात आलेले आहेत। स्वबळावर भाजप ही निवडणूक लढवणार आहे, आपल्या सूत्रांनी ही माहिती देण्यात आलेली आहे। ही संपूर्ण मीटिंग जी आहे, बैठक जी आहे ती गुप्त झालेली आहे, वादळी झालेली आहे, कारण मित्र पक्षाच्या संदर्भामधलीच ही बैठक होती। त्यामुळे कोणी यावर बोलण्यास तयार नव्हतं, मात्र आता ही माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे आपण जी आतापर्यंत आपण जी माहिती देत आहे त्यानुसार आता जो शत्रू नंबर 1 होता त्याची प्रायोरिटी भाजपने बदलली आहे। काँग्रेसवरून आता शिवसेना भाजपचा शत्रू नंबर 1 असेल। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 540 जागांचं उद्दिष्ट अमित शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या नेत्यांना दिलेलं आहे। मात्र यासाठी काही विशेष रणनीती आखली गेली आहे का, त्या संदर्भात काही कळलंय का?
बिलकुल यासाठी एक विशिष्ट रणनीती सुद्धा आखण्यात आलेली आहे। लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते प्रत्येक आमदाराला देण्यात आलेला आहे आणि आमदाराची जबाबदारी असेल ते संपूर्ण लोकसभा मतदारसंघ हाताळण्याची जबाबदारी आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची सुद्धा जबाबदारी आमदारावर असणार आहे आणि संपूर्ण व्यूहरचना करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे कोणत्या मतदारसंघ आहेत आणि भाजप कोणत्या ठिकाणी अपयशी आहेत ते संपूर्ण मतदारसंघ निवडून आणलेले आहेत। उदाहरणार्थ उस्मानाबाद सारखा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत मात्र आमदार भाजपचा एक सुद्धा नाही आहे। तर अशा वेळी इथे भाजपच्या एखाद्या मंत्र्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी जाऊन काम करणं आणि जास्तीत जास्त भाजपचा प्रचार या ठिकाणी करणं आणि भाजपच्या बाजूने संपूर्ण मतप्रवाह आणणं ही संपूर्ण रणनीती आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की पेज प्रमुख जे आहेत पेज प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्याच उद्देशाने मुंबई दौऱ्यामध्ये 1 नोव्हेंबरला जेव्हा अमित शहा येतील तेव्हा या पेज प्रमुखांचा मेळावा घेण्यात येणार आहे। पेज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळी रणनीती आता भाजपने आखल्याचं यातून स्पष्ट होतंय आणि त्यानुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे। धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।